8 जुलाई को नागपुर पुलिस ने मानकापुर चौक स्थित डिवाइन लॉन्ज में चल रही मादक पदार्थों की गतिविधियों का भंडाफोड़ करते हुए 38 ग्राम एमडी पाउडर जब्त किया है और 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। जब्त किए गए एमडी पाउडर की कीमत 3,80,000 रुपए बताई जा रही है। पुलिस कंट्रोल रूम को मिली एक शिकायत के बाद जिसमें डिवाइन लाउंज में एक महिला और एक पुरुष के बीच विवाद की सूचना दी गई थी। पुलिस टीम तत्काल मौके पर पहुंची। लॉन्ज के भीतर जाने पर पुलिस को बिस्तर पर इंजेक्शन पाउडर और एक छोटा वजन काटा, पानी और रजनीगंधा जैसे आपत्तिजनक सामान मिले। तलाशी के दौरान पुलिस ने ताजबाग निवासी 23 वर्षीय अदनान सरवर खान को पकड़ा, जिसके पास से 21 ग्राम एमडी पाउडर बरामद हुआ और उसके साथ ही हुड़केश्वर पिपरा निवासी तौसीफ मतीन शेख की तलाशी लेने पर उसके पास से भी 17 ग्राम एमडी पाउडर मिला। पूछताछ में दोनों आरोपियों ने खुलासा किया कि वो ये सारा सामान ग्राहकों के लिए पैक कर रहे थे और लॉन्ज में रहकर इन चीजों का इस्तेमाल कर रहे थे। पुलिस ने उनकी फोर्ड कंपनी की कार सहित मौके से सभी नशे के सामान जब्त कर लिए हैं। आगे की जांच में आरोपियों ने बताया कि वे ये पाउडर आजाद कॉलोनी उमरे रोड निवासी मोहम्मद साहिल और रफीक गुनानी को सप्लाई करने वाले थे। सूचना के आधार पर पुलिस ने इन दोनों को भी गिरफ्तार कर लिया है। इस पूरी कार्रवाई की जानकारी पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल, संयुक्त सीपी रेड्डी, नॉर्थ रीजन के ताबदे सर, लोहित मतानी और मेश्राम मैम को, पीएसआई देशमुख सर सहित पूरी टीम को दी गई थी। सभी के संयुक्त प्रयास से तीनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है और आगे की कानूनी कार्रवाई जारी है। काल दिनांक 8/7/2025 ला पहाटे आम्ही निवासस्थानी असताना आम्हाला फोन आलेला होता की डिवाइन लॉज मानकापूर चौक या ठिकाणी काही संशयास्पद नशाकारक पदार्थ बाळगलेल्या स्थितीत काही इसम आहेत। माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी आलो। निवासस्थानावरून त्याची माहिती घेतली। त्याच्यामध्ये असं होतं की डिवाइन लॉज येथे एक पुरुष आणि एक महिला हे एका रूम मध्ये होते। त्या रूम मध्ये ती जी महिला होती त्या महिलेनं काही त्यांच्या आपसात वाद झाल्यामुळे कंट्रोल रूमला कॉल केला होता आणि ते कॉल कंट्रोल रूमने बीट मार्शलला कळवले होते आणि त्या ठिकाणी भांडण झालेलं आहे आणि जाऊन बघा अशा प्रकारच्या कंट्रोलच्या सूचना होत्या। नियंत्रण कक्षाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी बीट मार्शल गेले। बीट मार्शल गेल्यानंतर त्या महिलेनं त्या पुरुषानं सांगितलं की आमचं भांडण आता या ठिकाणी मिटलेलं आहे, तुम्ही जाऊ शकता म्हणून। पण पोलिसांना संशय आला। त्या ठिकाणी रूम मध्ये बेडवर काही सिरिंज, इलेक्ट्रॉनिक छोटा वजन काटा, त्याचप्रमाणे काही स्टेरिल वॉटर, रजनीगंधा पावडर अशा काही नशिल्या अशा वस्तू मिळून आल्या। एकंदरीत त्यांचं बोलणं हे संशयास्पद वाटलं। त्याच्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती आम्हाला आणि नाईट ऑफिसर, डीबीचे ऑफिसर यांना कळवली होती। आम्ही पंच घेऊन त्या ठिकाणी गेलो। पंच घेऊन त्या ठिकाणी पंचांच्या समक्ष पूर्ण रूमची त्याचप्रमाणे जे संशयित होते त्यांची झडती घेतली। याच्यामध्ये त्या रूम मध्ये असलेला अदनान सरवर खान वय 23 वर्ष, राहणार ताजबाग नागपूर, याच्याकडे 21 ग्रॅम मेफेड्रॉन पावडर जी आहे ती मेफेड्रॉन पावडर हा नशाकारक पदार्थ आहे हा मिळून आला। त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सांगितलं की त्याच्या बाजूच्या रूम मध्ये त्याचा जो मित्र आहे, त्याचा साथीदार जो आहे तौसीफ मतीन शेख, राहणार हुडकेश्वर पिपाळा, हा त्या ठिकाणी होता। त्याची देखील पंचांसमक्ष आम्ही झडती घेतली। त्याच्याकडे 17 ग्रॅम मेफेड्रॉन पावडर आम्हाला पोझिशन मध्ये मिळून आली। ह्या मेफेड्रॉन पावडर सोबत त्यांच्याकडे वजन काटा, रिकाम्या प्लास्टिक झिपलॉक पन्न्या असे काही पदार्थ मिळून आले आणि त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की ग्राहक शोधून त्या ग्राहकांना आपण ही मेफेड्रॉन पावडर जी आहे ती विक्री करणार होतो आणि ती विक्रीसाठी त्यांनी ताब्यात बाळगल्याचं त्या ठिकाणी दिसून आलं। याच्यामध्ये सुमारे 3,80,000 रुपये किमतीचं मेफेड्रॉन पावडर जी आहे, 38 ग्रॅम मेफेड्रॉन पावडर आम्ही जप्त केलेली आहे। त्याचप्रमाणे आरोपींनी वापरलेली जी 4 व्हीलर आहे फोर्ड कंपनीची ती आम्ही जप्त केलेली आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मिळून आलेल्या ज्या इतर सर्व वस्तू होत्या, नशाकारक पदार्थांशी संबंधित वस्तू होत्या, तर त्या देखील आम्ही जप्त केलेल्या आहेत। आणि 2 आरोपींना आम्ही जागेवरून ताब्यात घेतलेलं होतं आणि यांना जो मेफेड्रॉन पावडर सप्लाय करणारा होता तो आहे मोहम्मद साहिल रफीक गुनानी, हा आझाद कॉलनी उमरे रोडचा राहणार आहे। त्याला देखील आमच्या तपास पथकानं ताब्यात घेतलेलं आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही याची माहिती वरिष्ठांना दिलेली होती आणि माननीय पोलीस आयुक्त श्री रविंद्र सिंघल सर, माननीय जॉईंट सीपी श्री रेड्डी सर, माननीय नॉर्थ रिजन श्री दाभाडे सर, माननीय डीसीपी नित्यानंद झा सर, माननीय डीसीपी लोहित मतानी सर, माननीय एसीपी मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः, त्याच्यानंतर आमच्या डीबी टीमचे पीएसआय देशमुख, शीतल राणे पीएसआय, त्याचप्रमाणे पीएसआय प्रशांत बोंद्रे आणि पोलीस अंमलदार राजेश, राहुल, विजय, प्रशांत, आशिष, हेमराज, पोलीस हवालदार सयाम, कोशी विपिन आणि कैलास या सगळ्या आमच्या टीमने ही कारवाई केलेली आहे। त्या ठिकाणी 3 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। काल रोजी 3 आरोपींना मान्य न्यायालयात हजर केलेलं आहे। त्यांना 10 तारीखपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी आमचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। ह्या संपूर्ण कारवाईमध्ये 38 ग्रॅम मेफेड्रॉन पावडर, एक 4 व्हीलर कार आणि इतर काही त्यांच्याकडे रोख रक्कम काही मिळून आलेली आहे। असा मिळून
5,81,000 रुपयाचा मुद्देमाल जो आहे हा पूर्ण मुद्देमालाने जप्त केलेला आहे. कारण न्यूज के लिए विशाल बंबड़वाल की रिपोर्ट. नागसेन शिक्षण संस्था द्वारा संचालित नागसेन विद्यालय, आदर्श कन्या स्कूल, आदर्श नागसेन प्राथमिक स्कूल, लिटिल बुद्धा इंटरनेशनल स्कूल एंड लिटिल स्कॉलर पब्लिक स्कूल, ये नागपुर के एक ऐसे स्कूल जहां होता है शिक्षा और संस्कार का संगम. आज इस स्कूल में प्रवेश लेकर अपने बच्चों के भविष्य को बनाए उज्जवल. लिटिल स्कॉलर पब्लिक स्कूल CBSE पैटर्न एंड स्टेट बोर्ड नर्सरी टू 10, 100% बोर्ड रिजल्ट, नॉलेज फ्रीडम, meditation for mental growth, quality education for better future, activity and project based learning. Little Buddha International Preschool, world's first IQ curriculum or multiple intelligence Japanese preschool, Japanese concept of creative schooling, activity and project based learning, well trained and caring staff, British pronunciation and native English words. Admission open for daycare, playgroup, nursery, LKG and UKG. For more details, please contact them on 955 9511 606 488 and 9518991573 or 9975107085. Our address: 10 number Pulia, Basin Bagh, Kamptee Road, Nagpur.